नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ 999 या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. संत बाळूमामा आणि त्यांची लाडकी बकरी यांची आज आपण कथा बघणार आहोत. तर चला या बघू, या कथेमध्ये आपल्याला काय शिकायला भेटतं बरं. संत बाळूमामा आणि त्यांची लाडकी बकरी. संत बाळूमामा हे अत्यंत साधे, भक्तिमय आणि दयाळू संत होते. त्यांना लहानपणापासूनच जनावरांना खूप प्रेम होते. मेंढ्या, बकरी सांभाळणे हेच त्यांचे जीवन आणि त्यांची सेवा होती. त्यांच्या कळपात एक छोटी गोड बकरी होती. तिचं नाव त्यांनी प्रेमाने ठेवले होते गौरी. गौरी बाळूमामांची खूप लाडकी होती. ती नेहमी त्यांच्या मागे मागे फिरायची. बाळूमामा जिथे जात तिथे गौरीही असायची. तिच्या डोळ्यात निरागसपणा आणि मायेचे भाव होते. बाळूमामा तिला फक्त जनावर म्हणून नव्हे तर आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे मानायचे. एके दिवशी गावात भयंकर दुष्काळ पडला. सगळीकडे पाणी आणि चाऱ्याची कमतरता झाली. लोक त्रस्त झाले. अनेकांनी आपली जनावरे विकायला सुरुवात केली. त्या कठीण परिस्थितीत गौरीही खूप अशक्त झाली. गावकऱ्यांना बाळूमामांनी सांगितले, मामा, ही बकरी विकून टाका, नाहीतर ती वाचणार नाही. पण बाळूमामा शांतपणे हसले आणि म्हणाले, ही फक्त बकरी नाही, ही माझ्या जीवाचा भाग आहे. देवावर विश्वास ठेवा. ते गौरीला जवळ घेत तिच्यावर प्रेमाने हात फिरवत आणि विठ्ठलाचे नामस्मरण करत राहिले. तिच्या मनात पूर्ण श्रद्धा होती की देव त्यांच्या भक्तीत स्वीकार करेल. दुसऱ्या दिवशी सकाळी एक अद्भुत घटना घडली. जिथे कालपर्यंत घोरडी उजाड जमीन होती, तिथे हिरवं गवत उगवलं होतं. जवळ एक छोटासा पाण्याचा झरा वाहू लागला होता. हे दृश्य पाहून सर्व गावकरी थक्क झाले. गौरीने पुन्हा गवत खायला सुरुवात केली आणि हळूहळू ती तंदुरुस्त झाली. बाळूमामाच्या प्रेमाने आणि श्रद्धेने जणू निसर्गालाही जाग केलं होतं. गावकऱ्यांनी आश्चर्याने विचारलं, मामा, हा चमत्कार कसा झाला? बाळूमामा नम्रपणे म्हणाले, जिथे प्रेम, दया आणि श्रद्धा असते तिथे देव स्वतः मदतीला येतो. त्या दिवसात मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.